नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बहुप्रतीक्षित अशी एमपीएससीची गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अखेर प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबद्दल सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर यामध्ये 3 वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. त्यामध्ये 1 नंबरचं पद आहे तर ते म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब, आणि पद नंबर 2 आहे तर ते म्हणजे राज्य कर निरीक्षक गट ब, आणि पद नंबर 3 आहे ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक गट ब. हे तीनही पदे अराजपत्रित आहेत. आणि मित्रांनो, यासाठी जे जागा आहेत सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब यासाठी एकूण 6 पदांची जाहिरात निघालेली आहे व राज्य कर निरीक्षक गट ब यासाठी 236 पदांची जाहिरात निघालेली आहे आणि पोलीस उपनिरीक्षक यासाठी 310 पदांची जाहिरात निघालेली आहे. मित्रांनो, यासाठी जी पात्रता असणार आहे तर ती पात्रता म्हणजे पद क्रमांक 1 व 2 म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक यासाठी कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशनची यासाठी अट आहे. आणि पद क्रमांक 3 जी आहे पोलीस उपनिरीक्षक तर यासाठी तुम्हाला पदवी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहेच. शिवाय यासाठी उंचीची जी पात्रता दिलेली आहे ती 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी आहे आणि 157 सेंटीमीटर ही महिलांसाठी आहे. तसेच पुरुषांना छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आहे. आणि महत्वाचं म्हणजे यासाठी वयाची अट असणार आहे तर ती म्हणजे 1 ऑगस्ट 2026 रोजी पद क्रमांक 1 यासाठी 18 ते 38 वर्षे व पद क्रमांक 2 18 ते 38 वर्षे म्हणजे दोघांसाठी सेम वयाची अट असणार आहे. आणि यामध्ये पोलीस उपनिरीक्षकचं जे पद आहे पद क्रमांक 3 आहे त्यासाठी 19 ते 31 वर्ष ही याची वयाची अट राहणार आहे. मागासवर्गीय ईडब्ल्यूएस अनाथ यांच्यासाठी 5 वर्षे सूट राहणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी फी असणार आहे तर ती म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 394 रुपयांचं चलन असणार आहे. तर मागासवर्गीय ईडब्ल्यूएस व अनाथ यांच्यासाठी 294 रुपयाचं चलन असणार आहे. आणि याची अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला माहितीच आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही यासाठी अर्ज करू शकताय. आणि यासाठी अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत यासाठी अर्ज करण्याची मुदत राहणार आहे. आणि यासाठी ऑनलाईन रित्या शुल्क भरण्याची अंतिम दिनांक सुद्धा 30 एप्रिल राहणार आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 2 मे पर्यंत राहणार आहे. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 4 मे असा राहणार आहे. तर मित्रांनो, यासाठी ज्या काही बाकीच्या इतर तरतुदी आहेत, अटी शर्ती आहेत याबद्दल त्यांनी सविस्तर जाहिरातमध्ये दिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याची सविस्तर जाहिरात डाउनलोड करून त्यामध्ये असणाऱ्या सर्व अटी व शर्ती तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. तुम्हाला असणाऱ्या जातीनिहाय जे काही आरक्षण आहे तर कोणत्या जातीसाठी किती जागा आहेत हे सर्व डिटेल्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही याची जाहिरात डाउनलोड करून पाहू शकताय किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या जाहिरातीचा सुद्धा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. तर यामध्ये पद क्रमांक 1 साठी दिव्यांगांना राखीव पदे नाहीत, तर पद क्रमांक 3 साठी सुद्धा दिव्यांगांना यामध्ये राखीव पदे नाहीत. फक्त पद क्रमांक 2 राज्य कर निरीक्षक यामध्येच फक्त दिव्यांगांना राखीव पदे देण्यात आलेली आहेत. एकूण 9 पदे दिव्यांगांसाठी राखीव आहेत. त्यामध्ये 2 पदे अंध किंवा अल्पदृष्टी यांच्यासाठी राखीव आहेत. तर 3 पदे कर्णबधीर अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता यांच्यासाठी राखीव असणार आहेत. आणि 2 पदे आहेत ते अस्थिव्यंगता मेंदू पक्षघात यासाठी राखीव आहेत. त्यामध्ये कुष्ठरोग, शारीरिक वाढ खुंटणे इत्यादी प्रकारचे, आम्ल हल्लाग्रस्त म्हणजे ऍसिड अटॅक विक्टीम, स्नायू विकृती व 2 पदे स्वमग्नता, अस्टिम, मंद बुद्धी किंवा आकलन क्षमतेचे कमतरता यांच्यासाठी 2 पदे राखीव असणार आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक मध्ये जे अनाथ आहेत तर अनाथ लोकांना 3 पदे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर त्यामध्ये 2 पदे संस्थात्मक
व एक पद संस्थाबाह्य अनाथांसाठी देण्यात आलेलं आहे. तसेच तुम्हाला अर्ज करण्याची प्रोसेस जाणून घ्यायची असेल, यासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करतात हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. रजिस्ट्रेशन करण्यापासून ते पेमेंट करून फॉर्मच्या प्रिंटआउट्स घेण्यापर्यंत याची जी काही प्रोसेस असणार आहे याबद्दल संपूर्ण व्हिडिओ बनवून मी चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ मिस न करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करताच क्षणी याचं नोटिफिकेशन भेटेल व तुम्ही सुद्धा यासाठी सक्सेसफुली अर्ज करू शकताय. जर यासाठी ऑनलाईनरित्या अर्ज करण्यास धाडस होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या नेट कॅफेमध्ये, ई सेवा केंद्रामध्ये किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन त्यासाठी अर्ज करू शकताय. जर तुम्हाला इतर काही शंका असतील तर कमेंट करून विचारायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.